आणि यानंतरची पुढची बातमी नाशिकमधली आहे। पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा नियम काढलेला आहे। गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना आता ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे। नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी या संदर्भातले आदेश दिलेत। हे नेमके आदेश काय आहेत आपण जाणून घेऊया। आपले नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, पर्यटकांना आता ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार असल्याचं दिसतंय नाशिकमधल्या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी। काय नेमके हे आदेश? अजिंक्य, अद्याप नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटन स्थळीची गर्दी होते, अनेक अपघात होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभाग, पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक घेतलेली होती आणि यामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत की दरवर्षी गर्दी होणारे आणि अपघात होणारे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणं आयडेंटिफाय करावे। त्याचबरोबर तिथे एकाच वेळेस जास्तीत जास्त किती गर्दी सामावू शकते याचा एक आढावा घ्यावा आणि त्यानंतरची जी लोक येणार असतील तर त्यांना त्यानंतरचा जो प्रवेश आहे तो प्रवेश देऊ नये अशा स्वरूपाचे आदेश आहे। मग त्यासाठी उपाययोजना काय तर ऑनलाईन लोकांनी पासेस घ्यावे। जो पहिले पास घेईल त्याला पहिले प्राधान्य द्यावं आणि अशा पद्धतीने गर्दीवर नियंत्रण ठेवावं अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता हे संपूर्ण किती शक्य आहे याबाबतची चाचपणी ते विभाग करणार आहेत। त्याचबरोबर जे धोकादायक ठिकाणं असतील, धबधबे असतील, धरण असतील किंवा गड किल्ले असतील, जे पावसाच्या दिवसामध्ये तिथे पाय सटकतो अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, रील्स बनवणे, फोटोग्राफ्स काढणे यावर देखील आता बंदी आणलेली आहे। दरवर्षी अशा सूचना दिल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे दुर्घटना घडतात। हे टाळण्यासाठी आता हे उपाय आतापासूनच सुरू झालेत। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या सगळ्या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।